हे बघा, गावगाड्यातले हे सगळा कॅमेरा जर फिरवला तर तुम्हाला हजारोंचा जनसमुदाय भर उन्हामध्ये या पात्रीमध्ये जमा आहे. माणूस कोण आहे याच्यापेक्षा आमचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं पाहिजे. आणि पात्रीला तर सुदैवानं इंजिनियर सुरेशरावजी फड मिळालेले आहेत. त्यामुळे गावगाड्यातल्या ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी ठरवलंय की आमचा माणूस या महाराष्ट्राचा, आमच्या प्रश्नावर बोलणारा माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईल. हे बघा, जरांगे नावाचा माणूसच मुळात या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी आंदोलन करतोय. त्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलेलं असताना सुद्धा, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना दुरुस्ती करून इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये 10% आरक्षण दिलेलं असताना सुद्धा या जरांगे नावाच्या बावळट माणसाला, खुळचट माणसाला ओबीसी मधूनच का आरक्षण पाहिजे याचं उत्तर या महाराष्ट्राला मिळालेलं नाही. तो शरद पवारांच्या सांगण्यावरनं आंदोलन करतो, तो महाविकास आघाडीच्या नेत्याच्या सांगण्यावरनं हे आंदोलन करतो, तो महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतो. निवडून आलेले खासदार जरांगेला जाऊन लेखी पाठिंबा देतात. बाप्पा सोनवणे सारखा खासदार मी जरांगेमुळे निवडून आलोय असं सांगतो. खरं तर जरांगे नावाचा माणूस हा शरद पवारांच्या स्क्रिप्टवर चालतो. माझं एक या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसींना सांगणं आहे की तुम्ही आपलं मन आणि आपलं अवधान सावधानतेनं मतदान करा आणि आपल्या माणसांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. देव जानकरांना एकच प्रश्न विचारा, तुमच्या पक्षानं गेल्या वर्षभरामध्ये ओबीसीच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेतली, कोणतं आंदोलन उभं केलं का, दुसऱ्याच्या आयत्या व्यासपीठावर जाऊन भाषणं केली? परभणीमध्ये तुम्हाला एवढं मतदान इथल्या ओबीसी बांधवांनी दिलं, त्यानंतर तुम्ही परभणीमध्ये भेटायला आला का? दीनदलितांची भाषा बोलला का? तुम्ही मंत्री झाला, तुम्ही आमदार झाला, तुमचा पक्ष गेली 10 वर्ष निवडणुका लढत नव्हता, मग अचानक तुम्ही निवडणुका का लढायला लागला? या प्रश्नाचं उत्तर महादेवराव जानकरांना तुम्ही विचारा.